विश्ववंदनीय जगाला शांती संदेश देणारे करुणेचा महासागर शाक्यमुनी सम्यक संबुद्ध महाकाली तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्यांच्या सद्धम्माला त्यांच्या सावक संघाला पंचांग प्रणाम। भारतीय घटने शिल्पकार भारताचे भाग्यविधाते महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन। शोकाकुळ असलेला सूर्यवंशी परिवार सूर्यवंशी परिवारातील सर्व त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी रहिवासी उपासक उपासिका बौद्धाचार्य बालबालक सर्वांना सविनय जय भीम। वास्तविक पाहता लक्ष्मीबाई हे ज्यावेळेस गेल्या त्यावेळेस सुद्धा वर्षावाद चालू होता, आजही वर्षावाद अजूनही वर्षावाद चालू आहे आणि त्यांचं वय वर्ष पाहता 45 हे काही जाण्यासारखं नाही। पण सगळ्या गोष्टीला मुहूर्त असतो, पण जन्माला आणि मृत्यूला मुहूर्त नाही। भगवंताने सांगितलेली गोष्ट आहे, सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे मृत्यू आहे। कधी येईल आणि केव्हा येईल असं अद्याप कोणीही सांगितलेलं नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा 45व्या वर्षी गेलेला मृत्यू झालेला मृत्यू त्या आपल्यामधून गेलेल्या आहेत। पण त्या जिथे कामाला होत्या तिथला प्रत्येक स्टाफ, मग संपूर्ण साफसफाईचा कर्मचारी असेल, तिथले अधिकारी असतील, ते संपूर्ण आणि सूर्यवंशी परिवारातील सगळे त्यांचे आप्तेष्ट या सगळ्यांचा पाहुणचार ही लक्ष्मीबाई लताताई या मनापासून करायच्या। आणि यांचं घरच असं मोक्यावरती आहे की इथला कुठल्याही विभागातला माणूस आला तर पहिला तिथं उभा राहतो। आजही त्यांच्याकडून पाणी, निव्वळ पाणी, इथंच एवढंच नाही तर चहा, जेवणाची इच्छा, जेवणाची विनंती या सगळ्या केल्याशिवाय या घरातून आतापर्यंत कोणी गेलेलं नाही। पण वय वर्ष 45 सारखं बोलतोय ते मी, हे जाण्यासारखं जरी नसलं, भगवंताने सांगितल्याप्रमाणे आहे, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, जे उगम पावते ते कधीतरी नाश पावणार आहे। जाणारा माणूस जातो, आम्ही 2 शब्द बोलणार, निघून जाणार। पण परिस्थिती अशी आहे की इतक्या लवकर ज्याची बायको जाते त्या नवऱ्याला कळतं मी काय गमावले, ज्या मुलांची आई जाते त्या मुलांना कळतं की आम्ही काय गमावले। आज त्यांच्या 2 असलेल्या मुली, दोघींची लग्न झालेली आहे। दोघी जणी त्या आईला आई म्हणून नाही, त्यांच्याबरोबर मैत्रिणी सारख्या राहायच्या। आणि गौतमचं एकही पान आपल्या बायकोशिवाय काय हालायचं नाही। आतापर्यंत या सूर्यवंशी परिवार त्याला साक्षीदार आहे की प्रत्येक कार्यक्रमाला दोघं नवरा बायकोच आहे। मग तो सुखाचा असेल, आनंदाचा असेल, प्रत्येक कार्याला ते दोघं जण सातत्याने कुठेही जात असायचे। आणि त्यामुळे त्या गौतमचा मोबाईल पाहिला तुम्ही, त्या मोबाईलमध्ये रोजचा एक सुविचार असतो, रोजचे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला एक मार्गाचा त्याच्यावरती आशय असतो आणि त्या माऊलीचा फोटो असतो। इतका म्हणजे त्यांनी अनायसेरित्या घेतलेला शॉक आहे। आणि अशी परिस्थिती असताना त्या घरामध्ये काय करावं आणि काय नाही असा प्रश्न पडला होता। आणि तरी सुद्धा मग घरामधलं करणार कोण, घरामध्ये बघणार कोण? या परिस्थितीमध्ये आपल्या मुलाचं लग्न त्यांना लावावं लागलं। बरं, जी सून आहे ती लांबची नाही, ती नात्यातलीच आहे। आणि ती नात्यातली असल्यामुळे तिला तेवढंच दुःख आहे आपली सासू गेलेल्याचं, वास्तविक तिची मामी ती। आणि परिस्थिती अशी आहे, आजही संपूर्ण सूर्यवंशी परिवारातलं दुःखाचं सावट निवळलेलं नाही। जसे जसे आनंदाचे कार्यक्रम येतील, आता धम्मचक्र प्रवर्तन दिन येईल, त्यानंतर बरेचसे कार्यक्रम येतील, आता जयंती होऊन गेली, पण तरीही अशा दुःखात असताना सुद्धा गौतमने प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे। त्यांचं जय भीम मित्रमंडळ कोळसूर याच्यामध्ये सातत्याने त्यांची काही ना काही गोष्ट चालूच असते। आणि तर ते परिवार त्या मंडळाशी निकटीत असताना
तर मंडळातील सर्व सहकारी त्यांच्या तितकेच जवळचे आहेत आणि म्हणून यांना सगळ्या गोष्टीमध्ये तो भाग घ्यावा लागतो. आणि असं असताना सुद्धा आज वर्ष कसं झाले तेच कळलं नाही. आजही वाटत नाही की वर्ष झाले म्हणून. आजही फोटो पाहिला लताचा तरी असं वाटतंय की ती आजही जिवंत आहे, ती एकदम हसरा चेहरा आहे. अजून कोणाला वाटतही नाही की ती आहे की नाही. आणि पाहता पाहता कधी वर्ष झालं हेच समजलं नाही. बरं, आता कार्य जवळ आलेलं आहे. प्रथम वर्ष होत असताना त्या घरामध्ये दुसरी घटना अशी घडली की तिची जाऊ म्हणजे माझी बहीण उत्तमची बायको ती सुद्धा आजारी आहे. तिला हार्टचा प्रॉब्लेम आहे. ती जेजू हॉस्पिटलला ॲडमिट आहे. दोन्हीकडे बघायचे, धावपळ करायची. हे धावपळही करतायत. त्यामध्ये सगळ्या गोष्टीची व्यवस्था वेळेत झाली पाहिजे, तीही होत नाही. म्हणून भगवंताने सांगितले जन्म आला तरी दुःख आहे, जाती जरा आणि म्हातारपण आलं तरी दुःख आहे आणि मरण आलं तरी दुःख आहे. बराच वेळा आम्ही पाहिलेलं आहे या गौतमने आणि उत्तमने आपल्या आई वडिलांची चांगली सेवा केली आणि आपल्या सासू सासऱ्यांची या माऊलीने आणि हिच्या जावेने कधी दुरावा दिलेला नाही किंवा दुरावा केलेला नाही. आणि त्या माऊलींचे त्यांना दोन्ही सासू सासऱ्यांचे बरोबर दोघींच्या पाठी आशीर्वाद होते. आणि प्रत्येक माणूस त्या उत्तमला आणि गौतमला कमी पण त्या दोघींना जास्त येऊन विचारायचे, त्यांना तेवढं सहकार्य करायचे. आई वडील म्हटलं तर सगळ्या गोष्टी आल्यात. आता ह्या दोन मुली आहेत. या दोन मुलींचं असं आहे, प्रत्येक बाई लग्न झालेली ज्यावेळेस आपल्या माहेरी जाते, सासरवरून निघते, तर ती घरातून निघताना हे बोलत नाही की माझ्या माहेरी चालले. तर प्रत्येक बाई सांगताना प्रत्येकाला सांगते मी माझ्या आईकडे चालले, माझ्या आईला बघायला चालले, माझ्या आईला भेटायला चालले. पण ज्या दिवशी आई नसते त्या दिवशी त्या महिलांना कळतं की खरंच आम्ही कशापासून दूर राहतो. ज्या ज्या महिलांचं आहे, आई गेलेली आहे, वडील गेलेले आहे, किती भाव जवळचे असले तरी तेवढा जिव्हाळा नसतो जेवढा आई वडिलांमध्ये असतो. आणि ज्या आई वडिलांना समजून घेतात साहजिकच आहे त्यांना सुद्धा इतर लोक समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. आता ह्या कालावधीमध्ये बरेचसे आता कार्यक्रमांमध्ये नेत्यांचे कार्यक्रम असतात, त्यांचे वाढदिवस असतात. वाढदिवसाला कमीत कमी त्यांचे 20-25 नुसते बॅनर्स असतात. बॅनर लावल्यानंतर त्या प्रत्येक बॅनरवर येतात आम्ही वृद्धाश्रमाला भेट देत आहोत आणि भेट देत असताना तिथे कपड्याचं वाटप करतात, फळांचं वाटप करतात आणि डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट आहे. म्हणजे फळं वाटप करीत असताना एका वृद्धाश्रमामध्ये बौद्धचार्याला घेऊन जातात सूत्रसंचालन करण्यासाठी, काहीतरी बोलण्यासाठी. तर एका वृद्धाश्रमामध्ये गेलेले असताना आम्ही डोळ्यांनी पाहिलं तिथं जवळजवळ 80-85 वर्षाची वयोवृद्ध एक जोडपं बसलं होतं. आणि ते जोडपं बसलेलं असताना त्यांच्याकडे पाहिलं, सगळ्यांना फळं दिली, कोणाला कपडे दिली, कोणाला जे काही पेन लागतंय ते पेन दिले. पण त्या जोडीने काहीच घेतलं नाही. परत त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांना वाटतही नाही की त्या काय द्यावं, कारण त्यांचा जो राहण्याचा पेहराव होता, त्या बाईची साडी, त्या माऊलीची साडी आणि त्या पुरुषाचे कपडे अतिशय उच्च दर्जाचे होते. म्हणजे आपण सर्वसामान्य नाही वापरू शकत अशा पद्धतीचे महागातले होते. गोल्डन पेन होता, गोल्डन फ्रेम होता चष्म्याची. असं पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की सर्वसामान्य माणसं नाही. मग आम्ही त्यांना विचारलं, काका तुम्ही इथं कसे काय, तुमच्याकडे बघून नाही वाटत की तुमच्यावरती अशी परिस्थिती यावी. म्हणजे असं काय नाही. मला 2 मुलं आहेत, माझी एक मुलगी आहे, एक मुलगा आमचा एका मोठ्या हॉस्पिटलचा MD डॉक्टर आहे आणि दुसरा मुलगा मोठा वकील आहे. आमचे 3 फ्लॅट आहे. 3 फ्लॅटमध्ये 2 फ्लॅटमध्ये मुलं राहतात, एका फ्लॅटमध्ये मुलगी राहते, ती सुद्धा महानगरपालिकेमध्ये इंजिनियर आहे. आम्हाला काही कमी नाही. मग म्हटलं जर कमी नाही तर मग इथे कसे काय तुम्ही? तर म्हणजे नाही, त्यांचा काही दोष नाही. आमच्या गावाला पण बंगला आहे, आमच्या मुलामुलींचे
काही वेळा कार्यक्रम होतात, इव्हेंट्स होतात, त्यांचे जरा इव्हेंट्स वगैरे असतात, आपले साधे असतात. मग त्या इव्हेंट्सला मोठमोठे अधिकारी येतात, जवळचे मित्र वगैरे येतात आणि त्या पार्ट्या होतात. त्या पार्ट्यांमध्ये आमची अडचण असते. मग आमची अडचण असल्यामुळे ते आम्हाला हलवणार कुठं, म्हणून मी निर्णय घेतला की गावी जातो. पण गावी गेले तर आजूबाजूचे विचारतील की एवढी मोठी मुलं असताना, एवढी मोठी मुलगी असताना, पैशावाले असताना ही माणसं इकडे कसे काय, पाय पसरून बसलं तरी चालेल, हरकत नाही, कंबर दुखते, ज्याचं खरं दुखतंय त्याने पसवा, त्या बोलणाऱ्याला लय बोलायला त्याला कळत नाही, ऐकतात का नाही. तर अशी परिस्थिती असताना त्याने सांगितलं की त्या इव्हेंट्समुळे गावी नाही गेलो, गावचे लोक नाव ठेवतील, म्हातारीला इकडं पाठवले. मग म्हटले ठीक आहे. मग काय झालं काय असं, मग तुम्ही स्वतःवर हा निर्णय काय घेतला. म्हणजे त्यांची काही चूक नाही, कारण मी महानगरपालिकेचा जेव्हा अधिकारी बनत होतो आणि शाळेत शिकत होतो, बदलाचा हमाल होता. तो रोज पैसे कमवून आणायचा, माझ्या आईच्या हातात द्यायचा आणि त्याला पियापुरते पैसे घेऊन जायचा. 6-6 महिने 8-8 महिने त्याच्या पायाची चप्पल झिजायची, पण मला दर 3 महिन्यांनी नवीन बुटं घ्यायचा. वर्षातून एकच कपडा त्याला असायचा, पॅन्ट फाटली तर ती दर्जाकडून शिवून घालायचा. पण मला वर्षाला किमान 3 जीन्सच्या पॅन्टी, चांगली शर्ट वगैरे घ्यायचे, कारण मला कोणी नाव ठेवता कामा नाही. पण माझा बाप दारू प्यायचा, मला राग यायचा, त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही आणि त्याचा मान ठेवला नाही, सन्मान ठेवला नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे माझा बापही कधी मला काय बोलला नाही. आणि म्हटला मग माझ्या बापाला मान सन्मान नाही दिला, माझ्या बापाला कधी विचारलं नाही, तर माझी मुलं मला काय विचारलं. आणि म्हणून माझ्या मुलांनी जी मला जागा दाखवली ती योग्य आहे, कारण मी माझ्या बापाशी मान सन्मानाने वागलो नाही. माता पितू उपठान पुत्र दारस संग, जो आई वडिलांशी नीट वागतो त्याच्याशी त्याची मुलं नीट वागतात. मग म्हटलं तुमचं चुकलं, ह्या माऊलीचं काय चुकलं. मग त्यावेळेस तिने सांगितलं की माझ्या सुना ज्या आहेत त्या आहेत, शिकलेल्या आहेत, अतिशय शिकलेल्या आहेत, चांगल्या आहेत, माझी मुलगी चांगली आहे. पण झालं असं की मी माझी सासू असताना तिला कधी माझ्या आईसारखी वागणूक दिली नाही. तर तिला, माझ्या आईला एक कामवाली बाई असावी तशी वागणूक दिली. आणि म्हणून माझ्या सुनेने जे दिवस दाखवले ते अगदी योग्य आहे आणि बरोबर आहे. म्हणून आम्ही जे काही केलेलं कार्य आहे, जे काही कर्म केले ते आम्ही भोगत आहोत. तथागतांनी सांगितलं कुशल कर्मामध्ये, कर्म सिद्धांतामध्ये जे तुम्ही कराल ते तुमच्या पुढे वाटलेलं असेल. हे कर्माचे चक्र सातत्याने चालू असते. आज मी आहे, माझ्या बापाशी नीट वागलो तर माझा मुलगा माझ्याशी नीट वागेल. मी जर माझ्या बापाला त्रास दिलाय तर माझा मुलगा मला त्रास देईल. माझ्या बायकोने माझ्या आई वडिलांशी नीट वागले तर तिची येणारी सून तिच्याशी नीट वागेल. तसं ह्या घरामध्ये मात्र वेगळं आहे की या गौतमच्या आई आणि उत्तमच्या आई वडील गेल्यानंतर सुद्धा तिथे कधी आई वडिलांची कमीपणा भासलेला नाही. आजही त्या घरामध्ये त्यांच्या आई वडिलांची पूजा मुलं घेत जरी नसली तरी दोन्ही सुना आणि त्यांची मुलं म्हणजे नातवंड हे मात्र सातत्याने घेत होते. त्याला साक्षीदार मी आहे, कारण तो पूजापाठ माझ्या हातूनच घडून आलेला आहे. सूर्यवंशी परिवाराचे सगळे कार्यक्रम माझ्याकडेच आहेत. सर बरंच काही सांगण्यासारखं आहे, बोलण्यासारखं आहे. पण दोन्ही सुनांनी जे कार्य केले ते एक शुद्ध आहे. यांनी सुद्धा जे केलंय त्यांना सगळ्यांना कधीही त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांच्या आई वडिलांची कधी कमतरता भासू दिलेली नाही. असं या लताताईचं कार्य होतं आणि नेमका वर्षावास चालू आहे. आणि आपल्या धम्मामध्ये सांगितल्याप्रमाणे की ज्याच्या हातून खरंच कुशल कार्य होतं त्याला वर्षावासामध्ये जरी गेला तरी ते जाहीर होतं की या माऊलीने खरंच चांगलं केलेलं आहे, या बाबांनी काहीतरी चांगलं केलेलं आहे. आता वर्षावास चालू आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे सूर्यवंशी परिवाराला, वर्षावासाच्या निमित्ताने ह्या वर्षी नाही जमलं पण पुढच्या येणाऱ्या वर्षावासाच्या निमित्ताने लताबाईंच्या स्मृती प्रित्यर्थ एखादं तरी प्रवचन ठेवावं अशी माझ्या मनात असलेली सल मी व्यक्त करतोय. जास्त काही न बोलता मी माझ्या वतीने जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा झोन क्रमांक 1 आणि शाखा यांच्या वतीने मंगलमैत्री वधूवर सूचक संघ या पदाधिकाऱ्यांच्या वतीने
आज सूर्यवंशी परिवाराच्या वतीने कोळसूळ जय भीम मित्र मंडळ या कार्यकारिणीच्या वतीने सदस्यांच्या वतीने या माऊलीला काया वाचा मनाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आता कोणाला बोलायचंय काय? सगळ्यांनी 2 मिनिटं जिथे आहात तिथे उभं राहून मुख्य श्रद्धांजली. नाथी में शरणं गयं बुद्धो में शरणं वरं येतेन सच्चवाजेन होतु मे जय मंगलं. नाथी में शरणं गयं धम्मो में शरणं वरं येतेन सच्चवाजेन होतु मे जय मंगलं. नाथी में शरणं गयं संगो में शरणं वरं येतेन सच्चवजेन होतु मे जय मंगलं. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम, नमो बुद्धाय.